हॅलो एस्पिरंट्स, वेलकम बॅक अगेन. मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. GS4चा पेपर काल झालेला आहे. पेपरचं स्वरूप काय होतं? रिटर्न पॅटर्न मधले पहिले मेन्स होते राज्यसेवेची नवीन पॅटर्न नुसार. तर कशा पद्धतीचा पेपर आलेला आहे, एथिक्सचा पेपर कशा पद्धतीचा राहिलेला आहे, क्वेश्चन विचारण्याचा आयोगाचा अप्रोच काय आहे ते आपण आजच्या सेशनमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे. पेपरचं आपल्याला क्वेश्चन बघितल्यानंतर पुढच्या अभ्यासासाठी जे विद्यार्थी 2026 साठी 2027 साठी तयारी करत आहेत आणि इथून पुढच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना हे लेक्चर जे आहे ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे, दिशादर्शक ठरणार आहे. ठीक आहे. एथिक्स प्रश्नपत्रिकेचा वेध आपण बघणार आहोत. ठीक आहे. दिस इज अबाउट मी निहाल कोरे 2022 सालचा UPSC टॉपर आहे. 2018 पासून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे संदर्भात मी मार्गदर्शन करत आलेलो आहे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, माइंड कोच, लाईफ कोच. ठीक आहे. तर हे माझं पॅशन आहे, त्याच्यामध्ये मी कोच म्हणून काम करतो, त्याचबरोबर मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. आजच्या पेपरच्या डिस्कशनला आपण सुरू करूया. आपल्या सर्वांना माहिती आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी अशा पद्धतीचा पेपर असतो एथिक्सचा. सेक्शन ए मध्ये आपल्याला साधारण थिअरी पार्ट असतो, सेक्शन बी मध्ये केस स्टडीज. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 2 क्वेश्चन आय थिंक डिफरंट आले, बट अहवाल सादर करणं वगैरे अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानुसार त्याची आपण चर्चा करूया. ठीक आहे. तर सेक्शन ए 125 मार्क्स, सेक्शन बी 125 मार्क्स असं आहे. बघूयात आपण क्वेश्चन ए पहिल्यामध्ये त्यातला पहिला काय बघा, मानवी कार्यातील नैतिकतेचे सार, निर्धारक आणि परिणाम. नैतिकता. आता हे काय 2 मार्काला 5 क्वेश्चन आहेत असा हा टोटल क्वेश्चन. पहिला क्वेश्चन जो आहे फर्स्ट ए जो आहे तो आपला 10 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. म्हणजे 2 मार्काचा याचा तो एकदम तुम्हाला कमी शब्दामध्ये लिहायचा आहे. 2 मार्काचा हा क्वेश्चन. मग याच्यामध्ये काय तुम्हाला इथं काय बघा, नैतिकतेचे सार, निर्धारक आणि परिणाम. ठीक आहे. मग इथे तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडायच्या आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीला ऍड्रेस कर सार म्हणजे तुम्हाला व्याख्या इथं स्पष्ट करता यायला पाहिजे, त्याचे निर्धारक काय आणि परिणाम काय. ठीक आहे. मानवी कार्यातील नैतिकतेचे सार, निर्धारक आणि परिणाम स्पष्ट करा. एक्सप्लेन द एसेन्स, डिटर्मिनंट्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन. दुसरा क्वेश्चन काय आहे बघा, खाजगी व सार्वजनिक संबंधातील नैतिकतेतील फरक. आता इंडिव्हिज्युअल लेवलला आणि सोसायटल लेवलला कशा पद्धतीचा आहे, हे नैतिकतेतील फरक कसा पडतो. ठीक आहे. बेसिक थिअरी मधला आहे हा पार्ट. इथं आपल्याला तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे याच्यामधला खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील नैतिकता. ठीक आहे. मग याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर पाहिजेत. तिसरा क्वेश्चन काय आहे बघा, महान नेत्यांचे जीवन मानवी मूल्ये रुजवण्यासाठी कसे उपयुक्त ठरते. मानवी मूल्ये म्हणजे काय, व्हॅल्यू सिस्टम, त्या टॉपिक मधला हा क्वेश्चन आहे. तर ते व्हॅल्यू सिस्टम डेव्हलप होण्यासाठी थोडक्यात किंवा व्हॅल्यू सिस्टम रुजण्यासाठी महान नेत्यांचे जीवन, थोडक्यात लिडर्सचं आयुष्य कसं काय माणसाला मोटिवेट करतं किंवा उपयुक्त ठरतं व्हॅल्यू सिस्टम रुजवण्यासाठी, हा असा याच्यामध्ये क्वेश्चन आहे. ठीक आहे. लक्षात आलं. मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका. सेम व्हॅल्यू सिस्टम मध्ये मग काय आहे, सोसायटी आहे, एन्व्हायरमेंट आहे, नेशन आहे, त्याचबरोबर रिलीजन आहे, स्कूल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू इंडिव्हिज्युअल आहे, फॅमिली आहे, लीडर्स आहे, पॉलिटिक्स आहे, ऍडमिनिस्ट्रेशन. वेगवेगळ्या पार्ट्स मधून व्हॅल्यू सिस्टम कशा पद्धतीने रुजते. मग इथं आता काय, महान नेत्यांचे जीवन आणि पुढे अगेन लगेच काय, कुटुंबाची भूमिका व्हॅल्यू रुजवण्यामध्ये. लक्षात आलं. नैतिकता अभ्यासक्रमात केस स्टडीजचा वापर का केला जातो. केस स्टडीज का, व्हाय केस स्टडीज, त्याचा कसा काय का वापर केला जातो, उपयोगिता काय आहे हे आपल्याला सांगायचं. अशा पद्धतीचा हा पहिला क्वेश्चन आहे. फर्स्ट त्याच्यामधले 5 क्वेश्चन आहेत, म्हणजे 2 मार्काला 5 क्वेश्चन असा हा 10 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आरामात तुम्ही लिहू शकता. बेसिक्स आहे, फक्त तुम्हाला त्या कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाहिजे. पहिला ब मध्ये काय बघा, मानवी वर्तनाला आकार देणारं अभिवृत्ती, ऍटिट्यूडच्या 3 घटक सांगायचे आहेत. ठीक आहे. ऍटिट्यूड, हा ऍटिट्यूड टॉपिक मधला हा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतो. लक्षात येते का. व्हॅल्यू सिस्टम, ऍटिट्यूड हे पहिले 3-4 टॉपिक जे आहेत ते त्याच्या आधारावर आहे. एखाद्या संघटनेतील उच्च स्तरीय प्रशासकांमध्ये आत्मभान, सेल्फ अवेअरनेस, जाणीवेच्या अभावाचा संघटनेच्या एकूण कामकाजावर काय परिणाम होतोय. सेल्फ अवेअरनेस काय आहे, बट आता ते सेल्फ अवेअरनेस कुणाचं विचारलं, ते प्रशासकाचं. एखादी कुठलीही संघटना असू दे त्याच्यामधल्या प्रशासकामध्ये आत्मभान नसेल, सेल्फ अवेअरनेस नसेल, तर एकंदरीत कामकाजावर
संघटनेच्या कामकाजावर कसा परिणाम होतोय हे सांगायचं आहे आपल्याला. लक्षात येते का? आत्मभान, सेल्फ अवेअरनेस त्याच्यावरच आहे. थिअरी खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकता. एक्झाम्पल्स द्यायचे आहेत तिथं. हा क्वेश्चन 10 मार्काला, हा 10 मार्काला. लक्षात येते का? तर हे 10 मार्काला इथं तुम्हाला विस्तृत व्यवस्थित तुम्हाला हा क्वेश्चन लिहायचा आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल्स इन्क्लूड करा. म्हणजे एखादी संघटना घेऊ शकता किंवा एखादे NGO घेऊ शकता किंवा आणखी कुठली गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटचं पण सांगू शकता तुम्ही. बट प्रशासकामध्ये आत्मभान नसेल तर आत्मभानाचा अभाव असेल तर एकंदरीत एकूण कामकाजावर कसा परिणाम होतो, काय परिणाम होतो ते आपल्याला सांगायचं आहे. दुसरा क्वेश्चन बघा. दुसरं अ मध्ये काय ई गव्हर्नन्स संदर्भात आहे. बट काय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत चाललाय, कार्यक्षमता वाढवतोय, मात्र त्याच्यातला अल्गोरिदम पूर्वग्रह आणि पारदर्शकतेसंबंधी नैतिक प्रश्न निर्माण करतो. बघा ठीक आहे, टेक्नॉलॉजीचं आपलं काम सोपं व्हायला लागलेलं, पण नैतिकतेवर प्रश्न निर्माण व्हायला लागलेले, पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण व्हायला लागलेत. मग या नैतिक मुद्द्यांची चर्चा करा. आता याचं काय पुढं काय त्यांनी ऍड केलंय, दुर्बल घटकासाठी निष्पक्षता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उपाय सुचवायचे. तुम्हाला इथे उपाय सुद्धा सुचवायचे आहेत. हा क्वेश्चन सेम परत 10 मार्क्ससाठी आहे. लक्षात येते. ई गव्हर्नन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग याच्यामध्ये कसा परिणाम होतो किंवा काय, कामाची कार्यक्षमता वगैरे वाढलेली आहे पण प्रश्न नैतिकतेचे उभे राहिलेले आहे, ते कशा पद्धतीनं आहे आणि ते उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उपाय सुद्धा आपल्याला सुचवायचे. ते नैतिक मुद्दे कुठले कुठले उपस्थित राहिलेले हे इथं आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, म्हणजे लिहिण्यासारखं आहे क्वेश्चन. सोशल मीडियाच्या युगात, दुसरा ब बघा, अगेन 10 मार्क क्वेश्चन. सोशल मीडियाच्या युगात द्वेषपूर्ण भाषण, चुकीची माहिती सामाजिक सलोख्यावर परिणाम करू शकतो. ऑब्व्हियसली आपण बघतो ह्या गोष्टी होत असतात. बऱ्याचदा आपल्याला ह्याचे दुष्परिणाम बघायला मिळतात. लोकशाही समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक सलोखा यांचा समतोल साधायचा आहे आणि त्यासाठी असणाऱ्या नैतिक आव्हानांची चर्चा करायची आहे. काय काय चॅलेंजेस आहेत लक्षात येते का, त्याची चर्चा करायची आहे. म्हणजे इथं पहिल्यांदा तुम्हाला सांगायला लागेल पहिल्या क्वेश्चनच्या पहिल्या भागात, द्वेषपूर्ण भाषण, चुकीच्या माहितीमुळे कसा सामाजिक सलोखा बिघडतो, आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला हे ऍड्रेस करायचे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक सलोखा आहे, ह्या दोन गोष्टीचा समतोल राखायचा आहे आणि याच्यासाठी काय नैतिक आव्हानं उभे राहतात ते आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे. तिसरा एक क्वेश्चन 10 मार्क क्वेश्चन अगेन, नीतिशास्त्र म्हणजे काय, डेफिनेशनच विचारलंय. तर नीतिशास्त्राचं वेगवेगळ्या ठिकाणी जे काय महत्व आहे ते आहे आपल्या नीतिशास्त्र म्हणजे काय पहिल्याच टॉपिकमध्ये आय थिंक असं. तर मग त्याच्यातलं लोक प्रशासनातलं महत्व, नीतिशास्त्राचं लोक प्रशासनातील महत्व सांगायचं आहे. ठीक आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. ठीक आहे, तिसरा क्वेश्चन 3 मधला बी बघा. संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली संरक्षणाची जबाबदारी, ही संकल्पना नेमकी काय आहे? संरक्षणाची जबाबदारी या संकल्पनेच्या उदयामागची पार्श्वभूमी स्पष्ट करा. ह्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला ते ह्या इश्यूचं हिस्टॉरिक बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. ती पार्श्वभूमी तुम्ही लिहायची, बट तुम्हाला संरक्षणाची जबाबदारी ही कॉन्सेप्ट माहिती असलीच पाहिजे. ठीक आहे. चौथा क्वेश्चन काय आहे बघा, 10 मार्कर. एकात्म मानव दर्शन प्रणित अंत्योदयाचे, शेवटच्या माणसाची मुक्ती, नीतिशास्त्र सांगायचे. अंत्योदय मागचे काय, त्याच्या मागे काय नीतिशास्त्र आहे ते स्पष्ट करायचे. शेवटच्या माणसाचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे, लोककल्याण, शेवटच्या थरापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, शेवटच्या थरातला माणूस सुद्धा विकसित झाला पाहिजे, त्याचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. अंत्योदय आहे, शेवटच्या माणसाची मुक्ती, नीतिशास्त्र सांगा. हा, मानवदर्शन प्रणित. ठीक आहे. चौथा बी काय आहे, उपयुक्ततावादी नीतिशास्त्राचा न्याय संकल्पनेशी असलेला संबंध. ठीक आहे, युटिलिटेरियनिझम आणि जस्टिस याच्याशी असलेला संबंध चिकित्सकरित्या स्पष्ट करा. लक्षात येते की क्रिटिकली एक्सप्लेन करा. याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल लिहावं लागेल. इथं कॉन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय तुम्ही हा क्वेश्चन लिहूच शकत नाही. उपयुक्ततावाद म्हणजे नेमकं काय आणि उपयुक्ततावादी नीतिशास्त्र समजून मग त्याच्याशी न्याय संकल्पनेशी कसा संबंध आहे हे चिकित्सकरित्या स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. पाचवा क्वेश्चन काय बघा, पाचव्यामध्ये ए, प्रशासनाच्या प्रक्रियेत नैतिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी सर्वसाधारणपणे अवलंबली जाणारी विविध धोरणे. ठीक आहे, म्हणजे प्रशासनात इथिक्स किंवा नैतिक मूल्य, प्रशासकीय नैतिक मूल्य, हा पार्ट तुम्हाला इथे क्लिअर पाहिजे. आणि त्याच्यासाठी ह्याला बळकटी देण्यासाठी, या मूल्यांना बळकटी देण्यासाठी काय काय धोरणे आहेत ते आपल्याला इथं स्पष्ट करायचे आहे. वेगवेगळी अवलंबली जाणारी धोरणे आहेत ते इथं आपल्याला
लिहायचा आहे. 5वा बी बघा, प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतील असे काही भारतीय कायदे. सेम इथं काय, नैतिक मूल्य, प्रशासनातलं नैतिक मूल्य बळकटी देण्यासाठी अवलंबली जाणारी विविध धोरणे. पुढे काय, नैतिक मार्गदर्शन देऊ शकणारे भारतीय कायदे स्पष्ट करा. अगेन हा सेम टॉपिक मधला क्वेश्चन आहे, आपल्याला स्पष्ट होतं. ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेशन मधले व्हॅल्यूज हे आपल्याला माहिती आहे आणि त्यांना गाईड करण्यासाठी असे काही इंडियन लॉज आहेत ते आपल्याला इथं माहिती पाहिजे, तर त्याच्या संदर्भात लिहायचं आहे. 6वा अ बघा काय आहे, सध्याच्या काळात सार्वजनिक प्रशासनातील सेवा वितरणाचा दर्जा वाढवण्यासाठी कोणते विविध मार्ग आहेत. सार्वजनिक प्रशासनातील सेवा वितरण, सर्व्हिस डिलिव्हरी, इफेक्टिव्ह सर्व्हिस डिलिव्हरी हा टर्म आपण जनरली इथिक्स मध्ये वापरतो. ठीक आहे. तर सर्व्हिस डिलिव्हरीसाठी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कॅन बी इम्प्रूव्ड इन कॉन्टेम्पररी टाइम्स. ठीक आहे. कुठले कुठले मार्ग आहेत, कुठल्या मार्गाने ही सर्व्हिस डिलिव्हरी इफेक्टिव्ह करू शकतो हे आपल्याला इथं सांगायचे आहे. 6वा क्वेश्चन, 6वा बी बघा काय, शासकीय क्षेत्रात माहितीची देवाणघेवाण म्हणजे काय. ठीक आहे. तिचे उद्दिष्ट आणि महत्व स्पष्ट करा. व्हॉट डू यू मीन बाय, व्हॉट इज मीन बाय इन्फॉर्मेशन शेअरिंग इन गव्हर्नमेंट. इन्फॉर्मेशन शेअरिंग काय आहे, त्याचं महत्व काय आहे ते स्पष्ट करायचं. उद्दिष्ट काय आहेत ते स्पष्ट करायचं, हे सांगायचं आहे याच्यामध्ये. लक्षात येते का, लिहू शकता. बेसिक कॉन्सेप्ट आणि काही हे जे आहे ते आपल्याला हे नॉलेज पाहिजे. ठीक आहे. पब्लिक गव्हर्नन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या रिलेटेड आहे. परत 7वा क्वेश्चन केस स्टडी आहे बघा. इथे केस स्टडी मी फक्त वाचून दाखवतोय, त्याच्या आधारावर तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने. तुमची नियुक्ती महाराष्ट्रातील एका संवेदनशील ग्रामीण तालुक्यात आहे. नव्याने अधिकारी म्हणून तुमची नियुक्ती झाली. हा भाग पारंपरिक जातीय श्रेणी व्यवस्था अधूनमधून उद्भवणाऱ्या सामाजिक तणावासाठी ओळखला जातो. म्हणजे सामाजिक तणाव संवेदनशील भागात, ग्रामीण भागात तुमची नियुक्ती आहे. राज्य सरकारने अत्यंत वंचित समुदायासाठी खास गृहनिर्माण व उपजीविका योजना सुरू केलेल्या आहे. या योजनेची निष्पक्ष व कार्यक्षम अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मात्र स्थानिक नेते, ओके ठीक आहे, पॉलिटिकल प्रेशर आलं इथं, म्हणजे कसं तुम्ही डील करणार आहे, इथिक्सची केस स्टडी आहे, समजलं. कर्मचाऱ्यावर दबाव टाकून अर्जांना विलंब लावणे, संसाधनाचा अपव्यय करणे, वंचित समुदायामध्ये चुकीची माहिती पसरवणे, अशा प्रकारे योजनेत अडथळा निर्माण करीत आहेत. या विशेष योजनेमुळे सामाजिक तणाव वाढतो असे कारण ते पुढे करतात. सार्वजनिक सेवक म्हणून या परिस्थितीत नैतिकता, मानवी संबंधाशी संबंधित मुद्द्याचे विश्लेषण करा आणि तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळा स्पष्ट करा. लक्षात येते का, स्टेक होल्डर्स कोण आहेत समजून घ्या. याच्यामध्ये कोण कोण स्टेक होल्डर्स आहेत. ठीक आहे. गव्हर्नमेंट आहे, ऍज ऑफिसर तुम्ही स्वतः आहात, पॉलिटिकल लॉबी आहे, वंचित घटक आहे, इथली समाज व्यवस्था आहे. तुम्ही अशा पद्धतीचे याच्यातून शोधून हे स्टेक होल्डर्स आहेत. मग कशा पद्धतीने ही तुम्ही केस स्टडी हाताळाल किंवा ही परिस्थिती तुम्ही कशा हाताळाल हे तुम्ही स्पष्ट करायचं आहे. तुमचा स्टाफ येईल याच्यामध्ये, स्टेक होल्डर, सपोर्टिंग स्टाफ. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीची केस स्टडी आहे. तुम्ही कशी परिस्थिती ते हाताळाल हे आपल्याला इथं लिहायचं आहे डिटेल. पुढे 8वा क्वेश्चन काय विचारलं, मेडिसिन इथिक्स. ठीक आहे. वैद्यकीय नीतिशास्त्राच्या आधारे वैद्यकीय पर्यटनाच्या प्रस्तावित योजना केंद्रीय अर्थसंकल्प 2026 नुसार कितपत योग्य आहे याची चर्चा करा. ठीक आहे. म्हणजे अर्थसंकल्प 2026 नुसार ही तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. वैद्यक नीतिशास्त्राच्या मूलभूत तत्वांमध्ये सांगितल्यानुसार वैद्यक पर्यटनाच्या योजनेचे नैतिक मूल्यमापन करायचे म्हणजे काय. ठीक आहे. वैद्यक पर्यटन ही योजना जी आहे त्या योजनेचं मूल्यमापन करायचं आहे. ठीक आहे. हे बजेटमध्ये जी योजना डिक्लेअर केली त्या योजनेचं काय करायचं आहे, मूल्यमापन करायचं आहे. ठीक आहे. आणि याला बेस काय, परत वैद्यक नीतिशास्त्र हा वापरून तुम्ही त्याचं मूल्यमापन करायचं आहे. केस स्टडी परत बघा, वैयक्तिक पूर्वग्रहांचे व्यवस्थापन. आता काय बघा, केस स्टडी वाचतो. एका महानगरात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, हा बघा इथं लगेच काढा, स्टेक होल्डर असे तुम्ही करत. आपण केस स्टडीज कसा सॉल्व्ह करायचं इन डिटेल बघणार आहोत. सहाय्यक पोलीस आयुक्त जातीय तणाव अनुभवत आहे. एका गटाकडून एका निषेधाचे आंदोलन चालवले जात आहे. त्या गटाची विचार प्रणाली पोलीस अधिकाऱ्याला आक्रमक, आक्षेपार्ह आणि त्याच्या स्वतःच्या श्रद्धेविरुद्ध वाटत आहे. ओके. आंदोलनादरम्यान त्या गटाचा एक सदस्य पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाचा, पोलीस अधिकाऱ्याचा, सहाय्यक पोलीस
आयुक्त कनिष्ठांसमोर अपमान करतोय, कनिष्ठांसमोर अपमान करतोय, वरील प्रकरण या पोलीस अधिकाऱ्यांनी कसे हाताळलं, म्हणजे कनिष्ठांसमोर ज्युनियर समोर सिनियरचा अपमान करतो, त्यातला एक गटाचा, आंदोलनातल्या गटाचा एक सदस्य. मग आता तिथे कसं डील करायचं, आंदोलनात्मक ठिकाणी ते कसं डील करायचं आहे, ते कसं हँडल करायचं आहे, ह्या पद्धतीचं आता पर्सनल वैयक्तिक पूर्वग्रहचं व्यवस्थापन इथं त्यांनी दिलेलं आहे. आयोगाने इथं तुम्हाला सांगितलं वैयक्तिक ते बाजूला ठेवून तुम्हाला कशा पद्धतीने मॅनेज करून ही परिस्थिती कशी हाताळाल हे आपल्याला इथं मांडायचं आहे. 10वी केस स्टडीज काय, कामाच्या ठिकाणचे वाद सोडून इथं सरळ दिलेलंच आहे. तुम्ही एका खात्याचे प्रमुख आहात, तुमच्या हाताखाली 2 अतिशय हुशार कर्मचारी आहेत, परंतु त्यांचे विचार जुळत नाही दोघांचे त्यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण कार्यालय 2 गटात विभागले गेलेलं आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे विशिष्ट वेळेत पूर्ण करायचे असलेले एका प्रकल्पाचे काम रखडलं आहे. आता ह्या दोघांच्या वादामुळे काय व्हायला लागलेला आहे, प्रकल्पावर परिणाम व्हायला लागलेला आहे, तो रखडला चाललेला आहे. दोन्ही कनिष्ठ कर्मचाऱ्यांपैकी एक पारंपरिक विचारांचा नियम पाळणार आहे, दुसरा तंत्रकुशल आणि नव्या वाटा शोधणार आहे. असं असलं तरी दोघे हुशार आहेत. ठीक आहे, दोन्ही कनिष्ठ कर्मचाऱ्यांची कौशल्य प्रकल्पासाठी महत्वाचे आहेत. ऑब्व्हियसली दोघेही जरी भिन्न विचाराचे असले तरी त्यांची कौशल्य महत्वाची आहेत. एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही हा प्रश्न कसा सोडवणार आहात, दोघांमधला संघर्ष सोडवायचा आहे आणि चॅलेंज काय कौशल्यांचा फायदा करून घ्यायचा आहे आणि हे प्रकल्पासाठी कसं तुम्ही सहाय्य करून घेणार आहात, अशा पद्धतीची ही केस स्टडी आहे. ठीक आहे, लिहू शकता आपण. मग आता केस स्टडीजवर आतापर्यंत बघितलं त्याच्यावर बघा तुम्हाला कशा टॅकल करायच्या सिच्युएशन लक्षात येते का. तुम्ही म्हणजे इथिक्सच्या आधारावर म्हणजे इथिक्स तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी, आता मागची केस स्टडी आहे बघा इथं, वैयक्तिक पूर्वग्रहांचे व्यवस्थापन हे तुम्हाला करता यायला पाहिजे. म्हणजे तुमचे पूर्वग्रह असताना देखील तुम्ही कशा पद्धतीने ते मॅनेज करून कशा पद्धतीने हे आंदोलनात्मक परिस्थिती हाताळणार आहे हे आपल्याला इथं लिहायचं आहे. सेम इथं दोघांच्यातले वाद सोडवायचे, काम महत्वाचं आहे, प्रोजेक्ट महत्वाचा आहे, प्रोजेक्ट रखडला जाणार आहे, मग ते कशामध्ये सबमिट घडवून आणणार आहे, तो प्रोजेक्ट तुम्ही कंप्लीट करून घेणार आहे. दोघांचे स्किल तुमच्या इन्स्टिट्यूटसाठी ऑफिससाठी कामासाठी कशा पद्धतीने वापरणार ते आपल्याला इथं स्पष्ट करायचं. 11वा क्वेश्चन बघा काय आहे. ह्या सगळ्या केस स्टडीजचे मार्क्स बघा 20 मार्काचे, विसरलं 20 मार्क 20 मार्क्स केस स्टडी जे आहेत ते 20-20 मार्काच्या आहेत. ठीक आहे, पर्यावरण नीतीशास्त्र मागे काय होता, वैद्यक नीतीशास्त्र, आता पर्यावरण नीतीशास्त्र, असे वेगवेगळे नीतीशास्त्र आहेत त्याच्यावर आधारित. लक्षात येतो, उद्योग नीतीशास्त्र कदाचित येऊ शकतो नंतर. ठीक आहे, पर्यावरण नीतीशास्त्राचे प्रमुख आयाम सांगा. ठीक आहे, ह्याच्यात डायरेक्ट पॅरामीटर सांगायचे, प्रमुख आयाम स्पष्ट करायचे. पद्मश्री चैत्राम पवार यांच्या कार्यात पर्यावरण नीतीशास्त्राचे नियम कसे साध्य होतात त्याचा नैतिक अहवाल मांडा. ठीक आहे, म्हणजे आता यांचं कार्य तुम्हाला माहिती पाहिजे, त्या आधारावर त्यांच्या कार्यात पर्यावरण नीतीशास्त्राचे नियम कसे साध्य होतात, म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्या कामामध्ये पर्यावरण नीतीशास्त्र कशा पद्धतीने आणलं आणि ते नियम कसे साध्य होतात त्याचा नैतिक अहवाल मांडायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, अगेन 20 मार्क क्वेश्चन. पुढे आहे एक प्रसंग आहे, 12वा क्वेश्चन आहे. एका जिल्ह्याचे अधिकारी असून त्या जिल्ह्यातील एका दुर्गम आदिवासी गावाला मुख्य शहराशी जोडण्यासाठी उच्च गती पूल उभारण्याचा एक मोठा पायाभूत प्रकल्प सुरू आहे. या पुलामुळे आदिवासी समुदायाला आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या सुविधा प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. मात्र या पुलाच्या बांधकामासाठी गावातील एक पवित्र सामुदायिक देवस्थान स्थलांतरित करणे आवश्यक आहे. स्थानिक आदिवासी ज्येष्ठ आणि प्रभावशाली सामाजिक गट या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आहेत. त्यांचा हा प्रकल्प सांस्कृतिक ओळखीवर झालेला आघात वाटत आहे. व्हॅल्यू कॉन्ट्रडिक्शन, ठीक आहे, इथिकल डिलेमा, ह्या गोष्टी इथं क्रिएट व्हायला लागलेल्या आहेत. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीपूर्वी काम पूर्ण करण्यासाठी बांधकाम कंत्राटदारावर तीव्र राजकीय दबाव आहे. बघा किती स्टेक होल्डर्स आहेत. कंत्राटदाराने विरोध शांत करण्यासाठी गावच्या प्रमुखाला खाजगी देणगी देऊ केल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. म्हणजे काम पूर्ण करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरनं खाजगी देणगी दिले गावच्या प्रमुखाला, अशाही तक्रारी आल्यात. नैतिक मूल्यांशी तडजोड न करता हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत निर्माण झालेला संघर्ष सुटेल यासाठी आपण योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा अधिकारी म्हणून आपण ही परिस्थिती कशी हाताळा. काय काय सिच्युएशन आहे बघा. भावनिकता आहे याच्यामध्ये लोकांची, त्याचबरोबर याच्यामध्ये पॉलिटिकल प्रेशर दिसून यायला लागलेलं. कंत्राटदारांनी तिथं गावच्या प्रमुखाला खाजगी देणगी दिल्याचं इथं तक्रारी समोर आलेल्या आहेत.
आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असताना जिल्ह्याचा अधिकारी म्हणून तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळा, हाही आपल्याला केस स्टडी सॉल्व्ह करायचे आहे. अशा पद्धतीचे हे क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तर आय होप लिहिण्यासारखं आहे. याच्यामध्ये एथिक्सचा क्वेश्चन पेपर जर तुम्हाला बघितला ना तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात पाहिजेत. एक मिनिट, मी थोडंसं पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करता येतील. हे बघा, बेसिक कॉन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. काय होतंय बऱ्याचदा वेग आन्सर नाही वाटलं पाहिजे तुम्हाला, तर बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर त्याचे लिंकेजेस काय, आता जसं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स ते नेमकं काय आहे, त्याचा रोल काय, त्याच्यावर 2 क्वेश्चन आपल्याला लगोलग दिसले आणि ते कशा पद्धतीने लिहिण. मग हे सगळे लिहिण्यासाठी इथिक्सच्या बेसिक टर्मिनॉलॉजीज तुम्हाला माहिती पाहिजे, बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत. केस स्टडीजवर प्रभुत्व येण्यासाठी तुम्हाला सेक्शन ए ची थिअरी व्यवस्थित पाहिजे. म्हणजे इथिकल डिलेमा कसा आहे, व्हॅल्यू कॉन्ट्रडिक्शन कसं व्हायला लागलेलं आहे. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल वर्सेस सोसायटल व्हॅल्यूज, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने, मग तर तुम्ही अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्ही टॅकल करू शकणार आहात. लक्षात येते काय, हे सगळं थिअरी पार्ट आपल्याला व्यवस्थित क्लिअर झाला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर म्हणजे याच्यामध्ये इथिक्समध्ये एकच आहे बघा, तुम्हाला बेसिक्सवर काम करावं लागेल. सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. थिंकर्स त्या रिलेटेड काय आहेत ते तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजेत. आणि ज्या काही टर्मिनॉलॉजी आहेत त्या टर्मिनॉलॉजीज, आता जसं की आपण बघितलं काय आहे, वैद्यक नीतिशास्त्र, ते काय आहे, नीतिशास्त्राच्या वेगवेगळ्या ब्रांचेस काय आहेत, कशा पद्धती. आता वैद्यक नीतिशास्त्र म्हणजे काय, मेडिकल फील्डमध्ये नीतिशास्त्र इथिक्स कशा पद्धतीने वर्क होतं ते काय आहे, त्याच्या कॉन्सेप्ट. मग हे उदाहरण जर बघितलं, ह्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती पाहिजेत, काय मॉडेल्स आहेत. ठीक आहे. कॉर्पोरेट इथिक्स मध्ये विचार केला तर कॉर्पोरेट इथिक्स कुठले एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत. ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स कुठले, पॉलिटिकल इथिक्स कुठले एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत, असे काही केस स्टडी आहे का तुम्हाला. या सगळ्या गोष्टीचा तुमचा अभ्यास पाहिजे, तर तुम्ही हा जो पेपर आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं लिहू शकता. अशा पद्धतीने कदाचित पुढच्या वर्षीचा पेपर याच्यापेक्षा आणखी थोडासा ऍडव्हान्स लेवलला जाईल. म्हणून त्या अनुषंगाने आपला प्रयत्न हाच आहे की पेपरच्या कशा पद्धतीने अप्रोच आहे ते समजून घ्यायचं आहे. आता इथे केस स्टडीच्या मध्ये त्यांनी काय दिले, अहवाल बघा. चैत्राम पवार जे आहेत पद्मश्री, त्यांच्या कार्यात पर्यावरण नीतिशास्त्राचे नियम कसे साध्य होतात, त्यांचं कामाचे हे सांगून तुम्हाला ते सांगायचं. मग ह्याच्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप पाहिजे. मग आता हे कसं आहे, रिव्हर्स क्वेश्चन आहे. म्हणजे पर्यावरण नीतिशास्त्रातलं उदाहरण म्हणून जर तुम्ही चैत्राम पवार आणि त्यांच्या कामाची जर तुम्हाला माहिती असली तर तुम्ही त्या पद्धतीने लिहू शकता. लक्षात येते काय. सुंदरलाल बहुगुणांचं उदाहरण आहे. अशी बरीच उदाहरणं आहेत. म्हणजे टर्मिनॉलॉजी करताना फक्त तुम्ही तेच नका करू, त्याच्या रिलेटेड काय एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील, काय केस स्टडीज आहेत आपल्या समोर. लक्षात येते का. या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजेत, तर तुमचा तो अभ्यास एक परिपूर्ण होईल. आणि जेणेकरून क्वेश्चन कसाही आला, पेपर कसाही आला तर तो तुम्हाला टॅकल करता येईल. ते कधी कराल, तुमचं खूप चांगलं बेसिक खूप स्ट्रॉंग असेल आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी एकदम क्लिअर असेल. मग जेणेकरून तुम्हाला, आणि त्याचे काय केस स्टडीज एक्झाम्पल, काही करंट काही एक्झाम्पल्स वगैरे असतील तर ते तर सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर पाहिजे, तरच तुम्ही ते व्यवस्थित लिहू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल पेपरचं स्वरूप, पेपर कशा पद्धतीने आला आणि सगळ्या गोष्टी. तर असेच सिरीज आपण सुरू ठेवूयात. क्वेश्चनचे तर हा पेपर झाला तर नेक्स्ट ऑप्शनलचे पेपर असतील ते आपण डिस्कस करूयात. माझी सिरीज चालू आहे सिलेबस डिकोडिंगची, ते सुद्धा बघा. 2026-27 ऍस्पिरंटची तयारी करत आहेत त्यांना ते खूप उपयुक्त ठरेल, जे नवीन अभ्यास करत आहेत ते. अशाच वेगवेगळ्या सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. धन्यवाद.